काक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी ठीक करो स्कूल ही मोहीम हातामध्ये घेतली आहे। खरं तर 15 ऑगस्टपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे। दिपके यांचं मूळ गाव असलेलं हिंगोली जिल्ह्यातलं संतूक पिंपरीच्या जिल्हा परिषद शाळेपासून त्यांनी 15 ऑगस्ट दिवशी या मोहिमेला सुरुवात केली आहे। खरं तर मोहिमेच्या अगदी तिसऱ्याच दिवशी याच संतूक पिंपरी जिल्हा परिषद शाळेत जे आहे ते शाळा दुरुस्तीला सुरुवात झाली आहे। ज्या दिवशी अभिजित दिपके यांनी या शाळेची पाहणी केली होती त्या दिवशी या ठिकाणी इथं CCTV नव्हते। खरं तर या ठिकाणी आता CCTV बसलेले आहेत। तर त्याचबरोबर बाहेर जर बघितलं तर आपण गेटला रंगरंगोटी केली आहे। आपण मधातही बघणार आहे विविध गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी करण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर शाळा दुरुस्तीला आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। अवघ्या 3च दिवसामध्ये दिपकेंच्या त्या मोहिमेनंतर जे आहे ते ही शाळा दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी विद्युतचंही काम करण्यात आलेलं आहे। हीच ती शाळा आहे की ज्या शाळेपासून ठीक करो स्कूल या मोहिमेची सुरुवात झालेली आहे। तीच संतूक पिंपरी गावातली ही जिल्हा परिषद शाळा आहे। खरं तर ज्या दिवशी अभिजित दिपके याच संतूक पिंपरी गावामध्ये आले होते, मोहिमेला सुरुवात केली होती, त्या दिवशी याच ठिकाणी जे आहे ते या विंडोला या खिडकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरनं पाण्याचं संरक्षण होऊन झाकलं होतं। मात्र ते कुठेतरी आता बॅनर हटवलेलं आहे। बॅनर हटवून या ठिकाणी जी आहे ती ही नवी कोरी फ्रेम बसवण्यात आलेली आहे। या ठिकाणी आता या खिडकीच्या काचा दुरुस्त करण्याचंही काम सुरू आहे। आपल्यासोबत गावचे सरपंच आहेत। काय सांगाल, कुठल्या याच्यातून आपण या शाळा दुरुस्तीला सुरुवात केलेली आहे? नाही, प्रथमतः ज्या दिवशी आमच्या गावचा मुलगा माझ्या गावचा अभिजित दिपके गावात आल्यानंतर शाळेची काही पाहणी केली, त्यानंतर जे काही थोड्या उणिवा त्यामध्ये होत्या आणि त्या उणिवा पूर्ण करण्याचा मी त्यांना शब्द दिला होता आणि शब्द दिल्यानंतर मी अवघ्या 2 दिवसातच त्या कार्याला सुरुवात केलेली आहे। जे काही विंडो शाळेच्या मोडकळीस आल्या होत्या, तुटल्या होत्या, त्याच्या जागी आता नवीन फ्रेम आणून काचाला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर त्यामध्ये दुसरी उणीव होती की शाळेला CCTV कॅमेरे नव्हते। पूर्वी होते परंतु ते काही फुटले होते, तर ते शाळेला आम्ही नवीन आता काल CCTV कॅमेरेसुद्धा बसवण्यात आलेले आहेत। आणि शौचालयाचा जे काही स्वच्छतेचा विषय होता ते सुद्धा आम्ही स्वच्छ करून पाण्याची नियमित वापर कसा करता येईल आणि पाणी इथं 24 घंटे कसं राहील याची आम्ही सुद्धा केलेली आहे। आणि अजूनही बरेच कामं जे काही 1-2 उणीव आहे ते आम्ही आता ते प्रगतीपथावर आहे। आम्ही नक्की अवघ्या पुन्हा जो राहिलेलं काम येण्याच्यावर 2 दिवसात नक्कीच करू। याचा आम्हाला अभिमान आहे की अभिजित दिपकेने हा जे उपक्रम हाती घेतला आहे। खरं तर रिझल्ट जो आहे तो 2 दिवसात आलेला आहे। स्वतःच्या गावापासून सुरुवात केली आणि स्वतःच्या गावाच्या शाळेची दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे। देशभरामध्ये असंच व्हावं असं वाटतं का तुम्हाला? देशभरातल्या शाळेला अशीच सुरुवात व्हावी का? ज्या ठिकाणी नादुरुस्त शाळा आहेत त्या दुरुस्त व्हाव्यात का? नक्कीच मला असं वाटतं की शाळेला सुरुवात गावामधून ग्रामीण भागातून जे काही लहान मुलं शिकत असतात त्यांच्या भविष्याचा विषय आहे तो ते प्रत्येकाने हा जरी निधीचा विषय जरी असला तरी गावकऱ्यांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्यानं या कामाला सुरुवात करायला पाहिजे आणि शाळा सुधारित असायला असं गरजेचं आहे। बरं, खरं तर अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळेच हे सगळं सुरू झालं असं म्हणता येईल का? त्यांच्या आंदोलनाला हा यशच म्हणता येईल। खरं तर आमचं शाळेकडे पूर्वीचं लक्ष होतं परंतु उणिवा होत्या, त्या उणिवासाठी आम्ही हे करणं गरजेचं होतं आणि त्या करत आहे आम्ही, त्याला काही अडचण नाही। निश्चितच आपण बघतो की हे हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी गावचे सरपंच होते। खरं तर अभिजित दिपके यांच्या आंदोलनाचं यशच म्हणावं लागेल हे, कारण की याच शाळेमध्ये जे आहे ते आता CCTV कॅमेरे बसले, जे काचा फुटलेल्या होत्या त्या काचासुद्धा बसल्या आहेत, त्याचबरोबर विद्युत उपक्रम सुरू झाले आहेत आणि शौचालयाची सुद्धा स्वच्छता झालेली आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कुठंतरी अभिजित दिपके यांचं हे आंदोलन संतूक पिंपरी गावातलं यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, संतूक पिंपरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।